अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जर तुझे या संदेशापर्यंत येणे झाले आहे तर बाळा, तू स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. कारण आज या शुभ दिवशी तुझ्या समोर हा दिव्य चमत्कारिक संदेश आला आहे. तर बाळा, तुझ्यासारखा भाग्यशाली बाळ फक्त तूच आहेस. कारण तुझे भाग्य बदलण्यासाठी, तुझ्या भाग्यात अद्भुत चमत्कार घडवण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. तुझ्या पाठीमागील त्या सर्व काही शत्रुपीडा, सर्व काही चिंता, राग, द्वेष, तुझ्या मनातील जे काही नकारात्मक विचार आहेत, तुझ्या पाठीमागे लागलेल्या ज्या काही आर्थिक चिंता आहे, या सर्वांमधून स्वामी माऊलींनी तुला अलगद बाहेर खेचून आणण्यासाठीच या दिव्य चमत्कारिक संदेशाचे नियोजन केले आहे. तेव्हा बाळा, एकाग्र मनाने, शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक. दुर्लक्ष करू नको. कारण हा संदेश फक्त संदेश नाही, तर तुझे जीवन परिपूर्ण करणारा, तुझ्या जीवनात ते अद्भुत चमत्कार घडवणारा हा शुभ संदेश आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकून तर पहा. कारण हा संदेश ऐकल्यानंतर खूप आनंदाची बातमी तुझ्या दिशेने, तुझ्या मार्गात येत आहे. स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद आता तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. बाळा, तुझ्या जीवनामध्ये तू जो काही आजपर्यंत संघर्ष केला आहेस, ज्या काही शत्रुपीडा सहन केल्या आहेस, या सर्वांमधून स्वामी माऊलींनी तुला बाहेर आणून उंचावण्यासाठीच या शुभ संदेशाचे नियोजन केले आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको. कारण तुझ्या जीवनामध्ये आजपर्यंत जे काही दुःखाचे, जे काही संकटे आली आहेत, ती सर्व काही तू सहन केली आहेस. आता नाही, आता यानंतर ज्या शत्रूंनी तुला अश्रू दिले आहे, मनस्ताप दिला आहे, तुझा विश्वासघात केला आहे, त्या सर्वांची परतफेड करण्यासाठी, त्या सर्वांना त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा देण्यासाठीच स्वामी माऊलींनी हे सुंदर नियोजन, हे सुंदर मार्गदर्शन तुझ्या समोर घेऊन आले आहेत. तेव्हा बाळा, शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. कारण ह्या ऐकल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडणार आहे. तुझे जीवन खूप मंगलमय होणार आहे. तुझ्या जीवनामध्ये तो अंधारमय सर्व काही निघून तुझ्या आयुष्यामध्ये एक सोनेरी पहाट तुझ्या समोर येणार आहे. शुभ संधी तुझ्या समोर चालून येत आहेत. कारण बाळा, आजपर्यंत खूप काही गमावले आहेस, खूप काही तुझी स्वप्ने अपुरी आहेत. पण यानंतर अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या जीवनात घडणार आहे. तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत हे शुभ मार्गदर्शन ऐकत राहा. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, खूप मोठ्या आनंदाच्या बातमीने तुझे मन आनंदित होणार आहे. तुझे कुटुंब आनंदित होणार आहे. तुझ्या मनाला आजपर्यंत ज्या काही वेदना झाल्या आहेत, जे काही या शत्रूंमुळे तू खूप काही दुःख सहन केले आहेस, पण माझ्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही. निरंतर माझे नामस्मरण तुझ्या मुखामध्ये आहे. बाळा, सर्व काही स्वामी माऊली पाहत आहेत. तुला असे वाटत असेल की स्वामी माऊली तुझे दुःख जाणत आहेत की नाही, तुझ्याकडे त्यांचे लक्ष आहे की नाही. पण बाळा, तसे नाही. निरंतर आम्ही तुला पाहत आहोत, तुझे दुःख पाहत आहोत. बाळा, यानंतर जर स्वामी माऊली तुझा हात पकडला आहे, ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी निरंतर उभी आहे, तर बाळा, तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. ही ब्रह्मांडाची शक्ती जर तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे, तर बाळा, तुला कोणालाही कधीही घाबरण्याची गरज नाही. मग कितीही शत्रुपीडा तुला त्रास देवो, कितीही आर्थिक चिंता
तुला त्रास देवो, पण सर्व तुझ्या आयुष्यातून आता संपुष्टात येणार आहे. तुझे जीवन एक नवीन वळण घेत आहेत. महालक्ष्मीचा शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी कार्य करणार आहे. बाळा, तुझ्या मनातील त्या सर्व आर्थिक चिंता संपुष्टात येणार आहेत. महालक्ष्मीची कृपा तुझ्यावरती होणार आहे. स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद तुझे जीवन मंगलमय करणार आहेत. बाळा, हे सर्व सुख, आनंद, वैभव घेण्यासाठी तू तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही घेण्यास आनंदाने तयार आहात? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल जर तू करत आहेस तर एक गोष्ट नेहमी निरंतर लक्षात ठेव की आजपर्यंत जे काही सहन केले आहेस ते पुन्हा तुझ्या आयुष्यात येऊ नये याची तुला निरंतर काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम काळजी घ्यायची आहे ती या नकारात्मक लोकांना तुझ्या आयुष्यातून दूर कर. ज्यांनी तुझा विश्वासघात केला आहे त्यांना तुझ्या आयुष्यामध्ये कधीही थारा देऊ नको आणि कोणावरही डोळे बंद करून कधीही विश्वास ठेवू नको. त्रास फक्त तुलाच आहे. बाळा, आम्ही निरंतर सांगत असतो की एवढाही साधा स्वभाव, एवढाही भोळा स्वभाव कधीही ठेवू नका की तुमचा येऊन कोणीही फायदा घेऊन जाईल, विश्वासघात करून जाईल. निरंतर स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा. किती कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवलात तरीही एकदा स्वतःच्या मनाला विचारा की ही व्यक्ती खरोखर तुमच्या विश्वासाला पात्र आहे का? आणि मगच त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवायला शिका. कारण बाळा, खूप काही त्रास या लोकांमुळे तुला झाला आहे. खूप काही शत्रुपीडेने तू आजपर्यंत त्रस्त होऊन, उदास होऊन प्रत्येक कार्यातून मागे हटला आहेस. पण बाळा, आता माघार घ्यायची नाही, कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहे. तुझ्यामध्ये तो खूप खंबीर आत्मविश्वास स्वामी माऊलींनी दिला आहे. तुला उंचावण्यासाठीच स्वामी माऊलींनी या शुभ संदेशाचे शुभ नियोजन केले आहे. तेव्हा बाळा, जर हा संदेश तू शांत मनाने ऐकत आहेस तर तुझ्या जीवनामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही घडणार आहे. खूप आनंदाची बातमी तुझी वाट पाहत आहे. हो बाळा, या फोनवरती तुझ्या मनातील त्याच आनंदाच्या बातमीचा फोन येणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, जर बाळा तुझे मन निरंतर चांगले विचार करत आहे, इतरांविषयी तुझ्या मनामध्ये नेहमी चांगले विचार असतात, तर परमेश्वर सर्वप्रथम तुझ्या बाबतीत चांगले विचार करणारच, तुझे चांगले घडणारच. तुझ्या जीवनामध्ये त्या सर्व काही चांगल्या गोष्टी तू आकर्षित करणारच. हो बाळा, आता चिंता करण्याची गरज नाही. चिंता ते करतील ज्यांनी तुला रात्रंदिवस चिंता, राग, द्वेष आणि सर्व काही पीडा दिली आहेत. आता सर्व काही तू तुझ्या कर्माने आणि तुझ्या कार्याने ओळखला जाणार आहेस. जर काही कृती हातामध्ये घेतल्या आहेस तर बाळा, निरंतर सकारात्मक विचाराने त्या कृती करायला सुरुवात कर आणि मग पहा, त्यामध्ये तुझ्या मनासारखे तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, माझे शुभ आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत, तर तू घाबरतो कोणाला? कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आजपर्यंत घाबरून जे काही स्वतःचे नुकसान करून घेतले आहेस, यापुढे नाही. यापुढे तू खंबीर हो, जिद्दीने उभा राहा. प्रत्येक कार्य निशंक मनाने त्या कार्यामध्ये स्वतःला झोकून दे. असे वाटून घेऊ नको की तू एकटा पडला आहेस. कधीही नाही, कारण स्वामी माऊलींनी तुझा हात कधीही सोडला नाही, कुठल्याही संकटात नाही. निरंतर स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी कार्य करत आहेत. तेव्हा बाळा, आता तू उंचावला जाणार आहेस. तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे. तुझे यश तुझी वाट पाहत आहे. तेव्हा स्वतःला प्रत्येक शुभ कार्यामध्ये झोकून दे आणि ते कार्य पूर्ण केल्याशिवाय मागे हटू नको. जर मैदानामध्ये उतरला आहेस तर जिंकल्याशिवाय माघारी फिरू नको. कारण बाळा,
तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस. माझा बाळ हरणारा नाही, डगमगणार नाही, कोणत्याही संकटाला घाबरणार नाही आणि संकटे पाहून खचणारा तर अजिबात नाही. तेव्हा बाळा, कोणासमोरही अश्रू ढाळणे बंद कर. कोणासमोरही स्वतःला कमी लेखणे बंद कर. कारण तू खूप हुशार आहेस. तुझ्यामध्ये ती गुणवत्ता आहे, तुझ्यामध्ये ती कुवत आहे आणि तुझ्यामध्ये ती पात्रता आहे की तू सर्व काही करू शकतोस. तुझ्यामध्ये ते चांगले विचार आहेत, तुझ्या मनामध्ये निरंतर सकारात्मक विचार आहेत. तेव्हा तू जग जिंकू शकतोस. तू उंचावले जाणार आहेस आणि तुझ्या जीवनामध्ये ते सर्व काही तू शुभ आकर्षित करणार आहेस. हो बाळा, हे सर्व काही तू शुभ ऐकत आहेस, सत्य ऐकत आहेस. कारण स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन तुझे जीवन उंचावण्यासाठीच केले आहे. तुझ्या जीवनामध्ये तो आनंद, सुख, वैभव तुला प्राप्त करण्यासाठीच या शुभ संदेशाचे नियोजन केले आहे असे समज. आणि हा संदेश दुर्लक्ष करू नको. कारण बाळा, जर हा संदेश तू दुर्लक्ष करत आहेस तर तुझ्या हातून खूप काही शुभ संकेत निघून जातील. तुझ्या समोर येणाऱ्या खूप काही शुभ संधी तुझ्या हातून निघून जातील आणि मग फक्त पश्चातापाची वेळ येईल आणि मग म्हणत राहशील, स्वामी माऊली, हे सर्व काही माझ्या बाबतीत का घडते? माझ्या बाबतीत काही चांगल्या गोष्टी का घडत नाहीत? कारण बाळा, जेव्हा तुमच्या समोर काही चांगल्या गोष्टी येतात, चांगला काळ येतो, तुमच्या समोर काही चांगला वर्तमान काळ उभा असतो, पण तो तुम्हाला त्यावेळी ओळखता येत नाही. म्हणूनच जर काही चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गात येत असतील तर त्यावेळीच ओळखायला शिका आणि त्याचे सोने करायला शिका. कारण बाळा, वेळ, संधी आणि काही चांगल्या गोष्टी जर हातातून एकदा निसटून गेल्या तर त्या परत प्राप्त होत नाहीत. म्हणूनच काही शुभ संधी तुला ओळखता आल्या पाहिजे. कारण बाळा, आजपर्यंत खूप काही कार्यांमध्ये तुला या शत्रूने मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. तुझे खूप काही नुकसान केले आहे आणि दूर राहून तुझी मजा पाहिली आहे. पण बाळा, जो वाईट कर्म करतो त्याचे कर्म त्याच्यावरती फिरल्याशिवाय राहत नाही. जे काही तुझ्या वाईट शत्रूने तुझ्या बाबतीत केले आहे, सर्व कर्मांचा फेरा त्यांच्यावरती फिरल्याशिवाय राहणार नाही. कारण वाईट कर्मातून कोणीही चुकू शकत नाही. जर तुझे कर्म चांगले आहेत, तुझे विचार चांगले आहेत, तुझे व्यक्तिमत्व चांगले आहे, तर बाळा, तुला कशाचीही कमी भासणार नाही. कशामध्येही तू आता अशक्य ते शक्य सर्व काही घडवणार आहे. तुझ्या जीवनामध्ये तो अद्भुत चमत्कार तू आकर्षित करत आहेस. बाळा, आता संधी गमावू नको. शुभ संधींचे सोने करायला सुरुवात कर आणि मग पहा, जे गमावले आहेस त्यापेक्षाही दुप्पट प्राप्त करण्याची हीच शुभ वेळ तुझ्या जीवनामध्ये आता येत आहे. स्वामी माऊली म्हणतात, जर माऊलींचा हात तुझ्या हातामध्ये आहे तर बाळा, कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण तुझ्या पंखामध्ये स्वामी माऊलींनी असे काही बळ दिले आहे जो तू सर्वांमध्ये अशक्य ते शक्य सर्व काही करणार आहेस. हम गया नहीं, जिंदा है. या माझ्या अभिवचनावरती जो कोणी स्वामीप्रिय बाळ विश्वास ठेवून निरंतर निशंक मनाने पावले टाकत आहेत, त्याला कशाचीही कमी भासणार नाही. यश त्याच्या समोर उभे आहे. विजय त्याचा निश्चित होणारच. बाळा, हा खंबीर विश्वास कधीही मनामधून काढून टाकू नको आणि आमच्यावरचा जो विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको. जर तुझ्या मनामध्ये आमचे नामस्मरण सुरू आहे, तुझ्या ओठामध्ये निरंतर स्वामी माऊलींचे नामस्मरण आहे, तुझ्या कुटुंबामध्ये आमची निरपेक्ष भक्ती केली जात आहे, तर बाळा, समजून जा, तुझे जीवन मंगलमय होणार आहे. तुझ्या जीवनात तो अद्भुत चमत्कार आता घडणारच. कोणीही तुझे चांगले होण्यापासून रोखू शकत नाही. कोणीही तुला यश प्राप्त करून दिल्याशिवाय आता राहणार नाही. हे शत्रू देखील तुझा हेवा करतील. त्यांच्या कर्माची ते माफी मागितल्याशिवाय राहणार नाहीत. कारण बाळा, त्यांनी जे तुझ्या बाबतीत वाईट कर्म केले आहे, सर्व काही वाईट करूनही तुझे वाईट झाले नाही, याचा त्यांना हेवा आहे. ते याच विचारामध्ये आहेत की आम्ही यांच्या वाटेमध्ये एवढे काटे पेरूनही हा खुश कसा, हा आनंदी कसा. बाळा, याचेच उत्तर त्यांना स्वामी माऊलींच्या रूपात मिळणार आहे. तू निश्चिंत राहा.
कारण जे कर्म त्यांनी केले आहे त्यांना असे वाटत असेल की तुला खूप काही त्रास देऊन ते खूप आनंदात आहेत, पण जो दुसऱ्यांना त्रास देत आहे तो कधीही सुखी राहू शकत नाही. थोड्या दिवसांसाठी त्याला सुख प्राप्त होतही असेल, पण निरंतर काळात त्याच्या जीवनामध्ये सर्व काही वाईट कर्मांचा फेरा फिरल्याशिवाय राहत नाही. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. म्हणून आम्ही वारंवार सांगत असतो की तू तुझे कर्म खराब करून घेऊ नको. तुझ्या जीवनामध्ये तो आनंद येत आहे, सुख आणि वैभव येत आहे. हे सर्व घेण्यासाठी तू तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही आनंदाने स्वीकाराल अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. आणि आता स्वामी माऊलींचा दिव्य चमत्कारिक मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊलींच्या कृपाशीर्वादाने तुमच्या पाठीमागील सर्व काही पणवते, शत्रुपीडा आणि आर्थिक चिंता मिटो ही स्वामी माऊली मी चरणी प्रार्थना करते. आणि हा मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐकत राहा. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः.
स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम 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 स्वामी समर्थाय